हॅलो गाईज, आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे चिकन ग्रेव्ही मसाला। तर तुम्ही बघू शकता मी अर्धा किलो फ्रेश चिकन घेतलेले आहे। ते साफ स्वच्छ पाण्याने धुवून एका भांड्यामध्ये घेतलं आहे। आता मी त्याच्यामध्ये टाकणार आहे अद्रक लसूण मिरच्या कोथिंबीरची पेस्ट आणि मग आपण टाकायचं आहे त्याच्यामध्ये हळदी पावडर, धने पावडर, काली मिरची पावडर आणि मग आपण टाकायचं आहे त्याच्यामध्ये चिकन मसाला पावडर। आणि मग आपण टाकायचं त्याच्यामध्ये 2 चमचे दही। मी फ्रेश अमूलची दही घेतली आहे। मग थोडेसे मीठ टाकायचे आहे। आणि मग त्याला आपण पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे, पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता आता पूर्ण मिक्स झालेलं आहे। आता आपण अर्ध्या तासासाठी यांना झाकून ठेवायचं आहे। चला तर मग आता आपलं चिकन मॅरिनेशन करून झालं आहे, आपल्याला अर्धा तास झाला आहे। तर आता आपण बनवायचं घेऊया चिकन मसाला ग्रेव्ही। ह्यामध्ये आपण 4 चमचे तेल गरम करत ठेवलं आहे आणि मग आपण बारीक कापलेला मोठा कांदा यामध्ये टाकून द्यायचा आहे। त्याला आपण आता लाल रंग येईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। आपला कांदा पूर्णपणे लाल झाला आहे, तर त्यामध्ये आपण टोमॅटो टाकून द्यायचा आहे। एक टोमॅटो कटिंग करून थोडासा शिजू द्या। टोमॅटो थोडासा शिजलेला आहे। आता आपण त्यामध्ये फोडणीसाठी थोडीशी हळद टाकावी, नंतर लाल मिर्च पावडर 1 चमचा, 1 ते 1.5 चमचा टाकावा। आणि मग आपला घरगुती मसाला, तिखट मसाला टाकावा त्याच्यामध्ये 1 चमचा। व्यवस्थित शिजू द्या मसाला पण। स्लो गॅसवर तुम्ही शिजवू शकता मसाले, लगेच चिकन टाकू नका त्याच्यामध्ये, मग त्या रश्याला चव नाही येणार। थोडासा 2 मिनिटासाठी तरी शिजू द्या स्लो गॅसवर मसाला। जेवढा मसाला चांगला शिजेल ना तेवढं तुमचं चिकन ग्रेव्ही टेस्टी लागेल। पण मॅरिनेशनमध्ये ऑलरेडी मसाले वगैरे टाकलेले आहेत आपण, म्हणून मी जास्त मसाला नाही यूज केला फोडणीला। चला तर आता मग आपण त्यामध्ये चिकन टाकूया मॅरिनेशन केलेले। आता तुम्ही बघू शकता आपण त्यामध्ये चिकन टाकले आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यावे। हे बघा, बघू शकता मस्त मिक्स झालेलं आहे त्याच्यामध्ये चिकन।
तेल सुटेपर्यंत थोडा वेळ स्लो गॅसवर राहू द्या झाकण देऊन. चला आता आपण याचे झाकण ओपन करून बघूया. मस्त चिकन शिजायला लागलं आहे वाफेवर. हे तुम्ही बघू शकता. थोडा वेळ आपण वाफेवर ठेवूया, 5 ते 10 मिनिटं फक्त. चला आता आपण यामध्ये चवीनुसार थोडेसे मीठ घालूया. मिक्स करून घेऊया. बघू शकता मस्त चिकनला मसाल्यांचा रंग आलेला आहे, मस्त छानसा. तुम्हीही तुमच्या घरी अशी रेसिपी करून बघू शकता, घरगुती पद्धतीची. थोडंसं आपलंही डोकं लावून त्यामध्ये काही ॲडिशन मसाले वगैरे टाकू शकता. आता हे मी कुकरमध्ये शिजवणार आहे. फक्त 2 शिट्या घ्यायच्या आहेत. ऑलरेडी ते 50 to 60% शिजलेलंच आहे. 2 शिटीमध्ये शिजून जाईल. आता ह्यामध्ये मी 1 ग्लास पाणी घालणार आहे, कारण मला ह्याची ग्रेव्ही हवी आहे म्हणून. तुम्हाला जर जाड ग्रेव्ही हवी असेल, जाडवाली ग्रेव्ही, तर तुम्ही पाण्याचा वापर कमी करा. थोड्या प्रमाणात पाणी टाका त्याच्यामध्ये. आता मी हे कुकरला लावणार आहे. तुम्ही बघू शकता कुकरला लावलेला आहे. फक्त 2 शिट्या घ्यायच्यात आपल्याला. त्यानंतर आपली चिकन मसाला ग्रेव्ही रेडी होईल. चला आता आपल्या 2 शिट्या झाल्या आहेत. आता आपण गॅस बंद करून घेऊया. चला तर मग आता आपण बघूया. झाकण ओपन करून याची शिट्टीची वाफ पूर्ण निघून गेली आहे. तुम्ही बघू शकता मस्त चिकन मसाला ग्रेव्ही आता आपली रेडी झालेली आहे. पण आता मी पुन्हा गॅस चालू केला आहे, बिकॉज मला आता थोडीशी घट्ट ग्रेव्ही हवी आहे म्हणून. त्यामध्ये आपण टाकूया फायनली थोडीशी कसुरी मेथी. तुम्ही कोथिंबीरही घालू शकता यामध्ये. मला कोथिंबीर पेक्षा कसुरी मेथीची चव जास्त भारी लागते ह्यामध्ये चिकनमध्ये, म्हणून मी कसुरी मेथी घालते. 5 मिनिटं फक्त फास्ट गॅसवरती ठेवून गॅस बंद करू शकता. हे बघा मस्त ग्रेव्ही थोडीशी घट्ट. आपण गॅस बंद करून घेऊया. रेडी आहे आपले चिकन मसाला ग्रेव्ही. तुम्ही घरी ट्राय करून बघू शकता.
चिकन मसाला ग्रेव्ही. प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता तुम्ही कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी ते. जर आवडली असेल तर नक्कीच लाईक करा. थँक्यू एव्हरीवन.